हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। घोषणेआधीच बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाडांनी अर्ज भरला। युतीत जागा शिंदेंच्या वाटेला येईल की नाही या शंकेने अर्ज भरल्याची चर्चा। गायकवाडांनी अर्ज भरला असेल तर मुख्यमंत्री समज देतील, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या समजुतीनंतर गायकवाड अर्ज मागे घेण्याचाही विश्वास। यवतमाळ वाशिममधून खासदार भावना गवळींना जवळपास उमेदवारी निश्चित। वर्षावर झालेल्या बैठकीत गवळींच्या नावावर शिक्कामोर्तब। लोकसभेसाठी कामाला लागा, शिंदेंच्या सूचना। महायुतीतील नाशिकच्या जागेचा सस्पेन्स कायम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक। खासदार हेमंत गोडसे, दादा भुसे बैठकीला वर्षावर उपस्थित। हेमंत गोडसेंना नाशिकची जागा अजिबात मिळणार नाही, त्यांच्याबद्दल मतदारसंघात तीव्र नाराजी। गोडसेंना उमेदवारीच मिळणार नाही, भाजप नेते दिनकर पाटलांची प्रतिक्रिया। जागा वाटपावरून शिंदे फडणवीस यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, सर्वांचं ध्येय एकच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा देणं। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। धाराशिव लोकसभेच्या जागेचा महायुतीतील तिढा कायम। अजित पवारांच्या भेटीनंतर आमदार राणा जगजितसिंह फडणवीसांच्या भेटीला। जगजितसिंहांना अजित पवार गटाकडून लोकसभेसाठी विचारणा। हातकणंगलेमधून उमेदवारी मिळाल्याचा धैर्यशील मानेंचा दावा। कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत आनंद साजरा। सदाभाऊ खोतही हातकणंगलेतून आग्रही। हातकणंगलेतून आमदार प्रकाश आवाळेंचे पुत्र राहुल आवाळे हे लोकसभेच्या मैदानात। महायुतीतून तिकीट न मिळाल्याने अपक्ष लढवणार आणि जिंकणार, राहुल आवाळेंकडून विश्वास व्यक्त। भाजप प्रवेशानंतर नवनीत राणांना अमरावतीतून भाजपची उमेदवारी। अमरावतीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावं, नवनीत राणांचं आवाहन। उमेदवारी दिली म्हणजे विजय निश्चित असं नाही, नवनीत राणांना पाडणं महत्वाचं। आमदार बच्चू कडू आक्रमक, तर शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ निवडणूक लढवण्यावर ठाम। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता। नारायण राणेंच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वेंचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द। बर्वेंच्या वकिलांची हायकोर्टात धाव, तातडीच्या सुनावणीची मागणी। बारामती लोकसभेतून विजय शिवतारे माघार घेण्याची शक्यता। शिवतारे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार, सूत्रांची माहिती। शिवतारे आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार। अजित पवारांना शह देण्यासाठी रोहित पवार मैदानात। शरद पवार गटाकडून रोहित पवारांची बारामती लोकसभा प्रभारी नियुक्ती। मुंबईतल्या शरद पवारांच्या बैठकीत निर्णय। देशात काँग्रेसचा पंतप्रधान व्हावा अशी आमची भूमिका। सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेस पंतप्रधान पद घालवणार का, राऊतांचा सवाल। तर काँग्रेस खुर्चीसाठी नाही तर देशासाठी लढतंय, नाना पटोलेंचं उत्तर। मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची आज बैठक। उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। वंचितच्या पहिल्या यादीनंतर महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष। किल्ले शिवनेरीवर आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे समोरासमोर। अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांचे आशीर्वाद घेतले। निवडणुकीसाठी दोन्ही नेत्यांच्या एकमेकांना शुभेच्छा। सातारा लोकसभेबाबत शरद पवारांची उद्या बैठक। साताऱ्याच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।